दिलेलं आहे की रोडवे सोल्युशन इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड नावाची कंपनी आहे, जी की जालना समृद्धी महामार्गाचं जे काय नांदेड जिल्ह्यातलं काम आहे ती करण्यासाठी या ठिकाणी आलेली आहे. त्या कंपनीत काम करणारे जे काही कर्मचारी आहेत त्यांची मागील 4 महिन्यापासून कंपनीने त्यांची पेमेंट केली नसल्यामुळे आम्ही माननीय जिल्हाधिकारी साहेबांना या ठिकाणी भेटण्यासाठी आलो. यापूर्वी आम्ही माननीय सहाय्यक कामगार आयुक्त यांची सुद्धा भेट घेतली होती आणि त्यांना या संदर्भात आम्ही पूर्ण कल्पना दिली होती की आपण जिल्ह्याचे कामगार आयुक्त असल्या कारणानं आपण या कामगारांचा प्रश्न सोडवावा. पण माननीय सहाय्यक कामगार आयुक्त या ठिकाणी आमची जी काय मागणी सोडवण्यासाठी पूर्णपणे निष्फळ ठरलेले आहेत आणि त्यांनी आम्हाला सहकार्य या ठिकाणी केलं नाही. त्यामुळे आज आम्ही सर्व कामगारांना घेऊन माननीय जिल्हाधिकारी साहेब यांना भेटलेलो आहोत. आमची जी काही व्यथा आहे, कामगारांचा कोंडवाडा जे झालेला आहे जिल्ह्यात, विविध मोठ्या मोठ्या कंपन्या यायल्यात, परकीय परराष्ट्र आपले जे काही पर राज्यातले कामगार आहेत त्यांना घेऊन आलेत, पण त्यांची दुर्दशा इथे या ठिकाणी कंपनीच्या माध्यमातून चालू आहे. या सर्व कामगारांच्या प्रश्नासाठी आणि कामगारांच्या हक्कासाठी आज आम्ही जिल्हाधिकारी साहेबांना या ठिकाणी भेटलेलो आहोत. काय पुढील भूमिका काय असणार आहे तुमचं मागण्या म्हणणं नाही? आम्ही माननीय जिल्हाधिकारी साहेबांना कळवलेलं आहे की आपण या संदर्भात कंपनीला जी काही आहे लवकरात लवकर चर्चा करण्याची किंवा कंपनीसोबत चर्चा करून आमची मागणी पूर्ण करावी, अन्यथा येत्या 26 तारखेला म्हणजे पुढच्या 2 दिवसानंतर आम्ही माननीय जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कंपनीच्या विरोधात आणि या सरकारच्या विरोधात या ठिकाणी धरणे आंदोलन करणार आहोत. कारण कामगाराकडून काम करून घ्यायचं आणि सरकारचा विकास बनायचं आणि कामगारांना कुठेतरी भुकेलं ठेवायचं, या भूमिकेला आज कामगार कंटाळलेले आहेत. त्यासाठी सर्व कामगारांच्या वतीनं आम्ही 26 तारखेला माननीय जिल्हाधिकारी साहेबांच्या कार्यालयासमोर तीव्र असं धरणे आंदोलन कंपनी, सरकार आणि प्रशासन यांच्या विरोधात करणार आहोत. कुठले कुठले कामगार आहेत आणि किती महिन्यापासून थकीत त्यांचं वेतन आहे? आणि आज आपण जर पाहिलं तर परराज्यातील उत्तर प्रदेश असेल, बिहार असेल, मध्य प्रदेश असेल, अशा जवळपास दूरदूरच्या राज्यातून या ठिकाणी आले. त्यांच्या कुटुंबाला म्हणजे कसल्याच प्रकारची आर्थिक पुरवठा या ठिकाणी करू शकत नाहीत आणि स्वतःच्या आरोग्याचे जे काही प्रश्न आहेत ते सुद्धा ते या ठिकाणी सोडू शकत नाहीत. त्यांना या ठिकाणी राहण्यासाठी एका रूममध्ये 50 माणसं या ठिकाणी कोंडवाडा करून ठेवलेला आहे आणि त्यांचं कोणी बोलण्यासाठी नसल्यामुळे त्याचा हा गैरफायदा हे उद्योगपती किंवा हे कॉन्ट्रॅक्टर घेत आहेत. त्यांना आमचं सांगणं आहे, कामगारांच्या जर हक्काला जर कोणी धक्का लावला किंवा कामगारांच्या ज्या काही मागण्याला जर कोणी म्हणजे बाजूला सारत असेल तर कामगारांच्या पाठीशी नांदेड जिल्ह्यातले सर्व युवक आहेत, या ठिकाणचे कार्यकर्ते आहेत आणि त्यासाठी 26 तारखेला दाखवून देऊ की प्रांतीय असले तरी आमचे भाऊ आहेत, देशाचे नागरिक आहेत आणि त्यांचा हक्क त्यांना मिळाला पाहिजे. आपण निवेदन दिला साहेबांना, काय आश्वासन दिले? आम्हाला अतिशय म्हणजे पॉझिटिव्हली साहेबांनी चर्चा केली आणि साहेबांना आम्हाला सांगितलं आहे की माननीय जिल्हाधिकारी साहेब यांच्याशी आता तात्काळ चर्चा करून कंपनी जी काही आहे त्याचं कॉन्ट्रॅक्टर असेल किंवा त्याचे जे काही ऍडमिनिस्ट्रेशन आहे त्यांना बोलून आम्ही हा प्रश्न सोडवायचा प्रयत्न करूया आणि आपलं आंदोलन आम्ही या ठिकाणी म्हणजे न करता आपली मागणी पुरेल असं आम्हाला साहेबांना आश्वासन दिलेलं आहे. ओके सर, आप काम के लिए कितने दिन से आपका पेमेंट रुके वाला है? क्या नाम है और क्या काम करते हैं? कहाँ से रहने वाले आप? अभी क्या समस्या है तुम्हारी, क्या मांग है? अभी क्या रहने के लिए कहाँ है नांदेड़ में? तुम्हारे साथ कितने लोग आए तुम्हारे साथ? सर, आप कितने साल से ये कंपनी में काम कर रहे हैं और आपको पेमेंट क्यों नहीं हुई तनख्वाह, और आपके अभी हालात क्या चल रहे हैं, वो सब बातें बताओ। कहाँ से लोग आए? वो पैसा नहीं दे रही है सर। 4-5 महीने, किसी का 6-6 महीने का